श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवूया उपमा। त्यासाठी ठेवली एक कढई गॅसवर, त्याच्यात टाकलं तेल। तेल गरम होऊ दे। टाकूया जिरं, तर टाकूया कांदा, टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता एकत्रच टाकते सर्व। मी रवा पहिलाच भाजून ठेवलेला आहे, त्याला चांगलं परतून घेऊया आपण। टाकूया हळद। हळद ऑप्शनल आहे, कोणाला पाहिजे असेल तर टाका। टाकते मीठ, म्हणजे कांदा जरा लवकर नरम होईल म्हणून। आता हलवून घेऊया चांगलं। त्यात टाकूया किसलेला गाजर, आणि टाकूया मटार। खूप छान लागतो असा उपमा, करून बघा एकदा। माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हे टाकलं आता, तर ह्याला चांगलं ढवळून घेऊया जरा। एक 5 मिनिटासाठी याला वाफेवर राहू द्या। झाकण ठेवूया त्याच्यावर। झाकण काढूया आपण। नरम झाला आता मटार। त्याच्यात टाकूया भाजलेला रवा, आम्ही पहिलाच भाजलेला आहे। त्याला चांगला परतूया जरा। मस्त भाजलेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ परतायचं नाही आहे, 1-2 मिनटं परतायचं फक्त। ह्याच्यात टाकूया गरम केलेलं पाणी। मी पाणी पहिलाच उकळवलेलं आहे, गरम केलेलं आहे, मध्ये घालूया आपण। बघा, आता ह्याला मुरायला ठेवूया जरा वेळ। थोडंसं पाणी मी परत टाकलंय, हे बघा। आता ह्याला एक 5 मिनिटं मुरू द्यायचं। बघा, मस्त उपमा तयार झालेला आहे। त्याच्यावर थोडीशी टाकूया कोथिंबीर। वा वा, नाश्ता करायला या सर्वांनी। हा बघा, छान उपमा झालाय तयार। हा बघा, मस्त छान। छान वाफाळता मस्त गरमागरम उपमा तयार झालाय। त्यासोबत चहा आणि उपमा। श्री स्वामी समर्थ।